खेळाच्या माध्यमातून मुलांची एकाग्रता वाढते. मुलांना आम्ही इथं मापन, लांबी, मेजरमेंट नावाचा जो चॅप्टर असतो तो सुद्धा इथे शिकवत जातो. भविष्यात त्यांना उत्तम खेळाडू म्हणून स्वतःचं करिअर करता यावं. वॉर्ली पेंटिंग शिकवायचा प्रयत्न केला. ड्रॉइंग बुक पुरता ब्रश न देता प्रात्यक्षिक भिंतीवरती सुद्धा करण्यासाठी आम्ही त्यांना ही संधी देतोय. कोरफड पासून सगळे इन्ग्रेडियंट्स एकत्रित करतात. म्हणजे अगदी भल्या मोठ्या प्रयोगशाळेत जरी नसेल पण मोकळ्या मैदानावरती बसून हे सगळे इन्ग्रेडियंट्स एकत्रित करून ही मुलं या पद्धतीचे स्वतःच्या अंघोळीसाठी लागणारी सुंदर असे साबण बनवतात. आमच्या शाळेत लागणारे चॉकचं प्रोडक्शन इथे करतात. मग साधारण दुसऱ्या वर्गातली ही मुलं आहेत. रिस्ट बनवायला शिकवतो. नुसते किल्ल्यांची नावं पाठ करून परीक्षेत लिहिले तर किल्ला समजत नाही. जेव्हा दगड, माती, चिखल याच्या माध्यमातून असा किल्ला बनवला जातो आणि हा फक्त बनवून इथे ठेवला जात नाही, तर आम्ही त्या व्हर्च्युअल कॉन्फरन्सच्या माध्यमाने जगातल्या 10-12 देशांना आमच्या शाळेतल्या या मुलांनी इथून किल्ला बनवायचं शिकवलेलं आहे. जर आम्ही ऑस्ट्रेलियाशी जोडल्या गेलो तर ऑस्ट्रेलियात हवामान कसं आहे, तिथे कुठली पिकं येतात, तिथलं शिक्षण कसं आहे, तिथले सण कुठले आहेत, या सगळ्या गोष्टी आमच्या विद्यार्थ्यांना ऑटोमॅटिक समजायला लागतात. जेव्हा मी अध्यापन करतो त्यानंतर सरावासाठी मुलं मग या टॅबचा असा वापर करतात. त्याच्यामध्ये मग इंग्लिशचा सराव होतो, गणितचा सराव होतो. शिक्षक म्हणून स्वतःला समृद्ध करताना मी वेगळ्या अध्यापनाच्या पद्धती वापरल्या. त्याच्यामध्ये स्टोरी टेलिंग नावाची एक सुंदर पद्धत वापरली. म्हणजे आम्ही विद्यार्थ्याचं रिडिंग स्किल डेव्हलप करतोय, त्यांची आकलन क्षमता डेव्हलप करतोय. या ठिकाणी येऊन स्वतःच्या गोष्टी रेकॉर्ड करतात. तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे. आमच्या शाळेमध्ये साधारणतः आम्ही 6 प्रकारच्या भाषेवरती काम करतो. हाऊ टू टीच मल्टी लँग्वेज, मराठी, इंग्लिश, जापनीज, तमिळ, कन्नड, संस्कृत. वनकम इन पेयर परी इन माय स्कूल नेम इज झडपी स्कूल विजयनगर. कन्निचिवा वताशी नमाई वा श्रीजा देस. मारू नाम प्रणय चेऊ. मम नाम स्मिता अस्ति. वा,